हिंगोलीच्या वीज महावितरण कार्यालयात आज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने हातामध्ये काळे झेंडे घेऊन बोंबा मारत ठिय्या आंदोलन करण्यात आले। हिंगोली येथे वीज महावितरणच्या विरोधात आज उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या वतीने वीज महावितरण कार्यालयात शिवसैनिकांनी हातामध्ये काळे झेंडे घेऊन बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी हिंगोली शहरातील प्रभागातील पथदिवे तसेच मुस्लिम कब्रस्तानात विजेचे पथदिवे बंद अवस्थेत असल्याने तेथे पथदिवे लावण्यासंदर्भात अनेक वेळा सूचना निवेदन देण्यात आले असले तरी याकडे वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले होते। यामुळे आक्रमक झालेले उद्धव ठाकरेच्या शिवसैनिकांनी आज हातामध्ये काळे झेंडे घेऊन हिंगोली येथील वीज महावितरणाच्या कार्यालयात बोंबा मारो आंदोलन करून ठिय्या आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सामवत, जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, उपजिल्हाप्रमुख प्रमेश्वर मांडवे, वसीम देशमुख याच्यासह शेकडो शिवसैनिक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले होते। मात्र उद्धव ठाकरेच्या शिवसैनिकांनी केलेल्या या आंदोलनामुळे वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांना घाम फुटला होता। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या विविध समस्यांसाठी आज एक आगळंवेगळं असं आंदोलन या महावितरण कार्यालयासमोर करण्यात आलेलं आहे। हे मुजोर प्रशासन मुजोर महावितरणचे अधिकारी निवेदनाला विनंतीला मान द्यायला जुमानायला तयार नाहीत। मग नाईलाज असतो आम्हाला यांना आज काळे झेंडे दाखवावे लागले, थाळ्या वाजवाव्या लागल्या, बोंबा माराव्या लागल्या। दीड 2 वर्ष जे निवेदनाचा पाठपुरावा करायचा म्हणजे सामान्य माणसानं करायचं काय? ते कौतुकनगर नावाचा भाग आहे शहरातला, तिथे 800-900 मीटर 1-1 किलोमीटरचे केबल टाकून लोकांनी विद्युत ओढलेली आहे, लाईन ओढलेली आहे। त्यांना बिल येतात, त्यांना तुम्ही बिल घेता, एक अव्वाच्या सव्वा तुमचा बिल येतोय, तुमचा लाईनमन पैसे घेतोय, मग त्यांना सर्व्हिस कोण देईल? हा एक मुद्दा होता। मस्तान शहानगर मध्ये केबल तुटलेले आहेत, त्या मासोमाली शाह कब्रस्तानमध्ये बाबाशाह कब्रस्तानमध्ये लाईन नाही आहे आणि जिथं गोरगरीब लोक राहतात, सामान्य बहुजन समाजाची लोक राहतात, तिथंच ही बोंब आहे। जिल्ह्यात बोंब आहे सगळी। यांच्या जिल्ह्यातले जे कामं चालू आहेत, बोगस कंपन्या आणल्यात, ते RDSS स्कीमच्या अंतर्गत ते पॉलिकॅब नावाची कुठून तरी बोगस कंपनी आणली, ज्याचे कामच केले नाही त्याचे कोट्यवधीचे बिल उचलले। अरे आम्ही मग तुम्ही हे करता काय? अरे टक्केवाऱ्या खा ना तुम्ही, हा जे तुम्ही सत्ताधारी त्यांच्या दलाल्या करा ना, कमिशन खा ना, पण सामान्य जनतेचे तुमचे गोरगरीब मायबाप आहेत हे बिलवर राहिलेत, यांचं कोण बघाल? यासाठीच आजचं एक आंदोलन होतं। एक आगळं वेगळं असं आंदोलन या गोरगरीब लोकांनी केलेलं आहे। शिवसेनेनं पुढाकार घेतला, आमचे सर्व सहकारी दोन्ही जिल्हा प्रमुख आहेत, परमेश्वरजी मांडगे आहेत, उद्धव काका आहेत, दोन्ही जिल्हा प्रमुख आहेत, गोपू पाटील, संदेश देशमुख आहेत, सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं। त्यांनी आता आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही फक्त आठवड्याची वेळ देतोय, आठवड्याची मुदत देतोय। त्यांनी आठवड्याभरात जर हे कामाची सुरुवात नाही केली, आम्ही नाही म्हणत की आठवड्याभरात ते काम संपलं पाहिजे, निदान सुरुवात करा आठवड्याभरामध्ये, तर तुमची ठीक आहे। नाहीतर याच्या पुढचं आंदोलन मग शिवसेना कशी करते तुम्ही याची देही याची डोळा बघितलेला आहे। याच्यानंतरची पायरी अधिक आक्रमक राहील, हे एवढंच सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।